सीना नदीवरील पोटेगाव तालुका कर्मा येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून अडचण आणि नसून खोळंबा या पद्धतीचा बनलाय। या बंधाऱ्याची मोठी दुरवस्था झाली असतानाच आता चालू पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडवलं जाण्याबाबत मोठी साशंकता आहे। या पार्श्वभूमीवरच या बंधाऱ्याचं दुरुस्ती काम योग्य प्रकारे व्हावं, पाणी अडवण्यासाठी नवीन पद्धतीच्या फायबर दराचा वापर व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होतीये। अहमदनगर जिल्ह्यातून सोलापूर प्रवेशित होणारी सीना नदी करमाळा तालुक्यातून आळजापूर, तरडगाव, बिटरगाव, पोटेगाव, निलज, संगोबा अशा प्रकारे पुढे वाहत जाते। सीना नदीचा योग्य वापर होण्याच्या हेतून नदीवर तालुक्यात तरडगाव, पोटेगाव, संगोबा या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आलेत। यापैकी पोटेगाव बंधाऱ्याची अवस्था चिंताजनक अशीच आहे। या बंधाऱ्यात योग्य प्रकारे पाणी अडलं जात नसल्यानं बंधाऱ्याचा उपयोगच होत नसल्याच्या तक्रारी बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत। गतवर्षी नदी दुथडी भरून वाहिली, परंतु या बंधाऱ्यात पाणी अडलं गेलं नसल्याची माहिती या भागातील नागरिकांमधून मिळाली असून हा बंधारा दुरुस्त होऊन योग्य प्रकारे पाणी अडवलं जाण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तातडीनं कार्यवाही होण्याची अपेक्षा देखील येथील नागरिक व्यक्त करतायत। करमाळा तालुक्यातील मौजे पोटेगाव येथील हा बंधारा आहे। या बंधाऱ्याचे जवळ 4 वर्ष झालं कुठलंही पाणी थांबत नाही। याचे दरवाजे पूर्ण चॅनल हे निकृष्ट दर्जाचे आहेत। याच्यापासून जे शेतीला पाणी पुरवठा होतो पाटबंधारा विभागामधून केलेल्या कामाचा, याच्यापासून कुठलाही बाळेवाडी, पोटेगाव, बाळेवाडी, पोटेगाव, बिटरगाव, श्री, पोथरे व निलज या भागाला ह्याचा पाण्याचा परिसरात फायदा होतो, पण ह्याच्या बंधाऱ्याचे दुरुस्त नसल्यामुळे सर्व पाणी वायाला गेलेलं आहे। तरी याच्याबाबत ग्रामस्थांनी सर्व लोकांनी पाठपुरावा केलेला आहे, परंतु गेल्या वर्षी पूर्ण एवढा पाऊस काळ होऊन सुद्धा एक थेंब सुद्धा त्या पाण्या आपल्या बंधाऱ्यामध्ये दिसून आलेला नाही। त्यामुळे आज रोजी या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न बिकट झालेला आहे। शेतीसाठी कुठलंही पाणी नाही किंवा काही नाही। पाणी आज लोकांना पियाला पाणी 2-2 किलोमीटरवरती जाऊन पाणी पिण्यासाठी आणावं लागत आहे। ग्रामस्थांच्या वतीने तुमची काय मागणी आहे? ग्रामस्थांच्या प्रमुख मागणी की तात्काळ आमचा बंधारा दुरुस्त करण्यात यावा व नवीन एस्टिमेटनुसार फायबर कोटिंगचे दरवाजे व पूर्ण नाकाड चॅनल बदलून खालून PCC करण्यात यावी। प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा।